एखाद्या निवडणुकीत जवळपास 100% मतदान झालं असं तुम्ही कधी ऐकलंय का? नाशिकमध्ये मात्र असाच एक विक्रम घडलाय. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत तब्बल 99.84% मतदानाची नोंद झाली असून या आकड्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या निवडणुकीसाठी एकूण 619 मतदार पात्र होते. त्यापैकी तब्बल 618 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, तर केवळ एका मतदाराने मतदान केलं नाही. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील 9 मतदान केंद्रांपैकी 8 केंद्रांवर 100% मतदान झालं. त्यामुळे ही निवडणूक केवळ एका निकालामुळे नाही, तर विक्रमी मतदानामुळेही चर्चेत आली आहे. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंद होता, मात्र दुपारनंतर मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्राकडे पोहोचू लागले. जसा जसा वेळ पुढे सरकत होता, तशी तशी मतदानाची टक्केवारी वाढत गेली आणि दिवस अखेरीस 99.84% विक्रमी टप्पा गाठला गेला. लोकशाहीमध्ये मतदानाला खूप महत्त्व असतं आणि नाशिकच्या मतदारांनी हा सहभाग नोंदवत लोकशाहीवरील आपला विश्वास पुन्हा एकदा दाखवून दिलाय. आता या ठिकाणी मतदानानंतर सर्वांच्या नजरा 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. मतदारांनी नेमका कौल कोणाच्या बाजूने दिला आहे, नेमकं कोण विजयी होणार आणि या निकालाच्या राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या विक्रमी मतदानाचा फायदा नेमका कोणाला होईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.